Mary Mata is not just a name, it is a brand name. अरे आइए ना, डांस कीजिए। आज साक्षीचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याचे कारणही तसेच होते. कारण आज साक्षीचा वाढदिवस होता. मम्मी, त्याला हळू वाचायला सांग ना. लक्ष देता येत नाही माझ्या अभ्यासावर. तुम्हाला कळत नाही का रे? आज तुम्ही घरी लवकर आलात. घरात किती पसारा भरून ठेवलाय. तुम्ही नीटनेटके ठेवू शकला नसता का? वैताग आला हे सगळे सारखे करून मला. तेव्हा बाहेर पावसाचे वातावरण झाले. कपडे काढून आणलं पाहिजे. सगळं काही मलाच बघावं लागतं. पप्पा काही करू शकत नाही. आई, तुमच्या तोंडात काय आहे? बहुतेक रसगुल्ला खाल्ला आहे. गेल्याच आठवड्यात तुमची शुगर वाढली होती. हल्ली तुम्ही लहान मुलांसारखेच वागायला लागले. नाही ग, सृष्टीनं प्रेमानं घास भरवला म्हणून मी खाल्ला. नाही ग मम्मी, आजी खोटं बोलत आहे. मी माझ्या हातांनी आजीला अख्खा रसगुल्ला दिला आहे आणि तो तिने खाल्ला आहे. मम्मी, बघ ना, दादा मारतोय मला. काय सारखं मम्मी मम्मी? लहान आहात का तुम्ही भांडायला? तो सारखा मारतोय मला. थांब, आज तुझ्याकडे बघतेच. सूरज, इकडे ये. नाही मारत मी तुला. थांब, इकडे ये, बस आणि अभ्यास कर. मम्मी, उद्या मला SS चा प्रोजेक्ट जमा करायचा आहे. मला थोडी मदत कर ना. मला माहित नाही. जा आणि विचार पप्पाला. अगं मम्मी, शाळेत सगळे हसतात मला आणि म्हणतात तुझ्या बाबांना हातही नाहीत आणि ते हळू चालतात. त्यात काय एवढं? वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या पप्पांनी आगीत उडी मारून जर आपल्याला वाचवलं नसतं तर आजचा दिवस आपण बघू शकलो नसतो. त्यांनी आपल्यासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली. त्यात लाजण्यासारखं काहीच नाही. उलट आपल्याला गर्व वाटलं पाहिजे. मला खूप अभिमान वाटतो. कशाची कुजबूज चालली मायलेकरांची? आज पण तुमचं सुरूच आहे का? बाबा, मला शिवाजी महाराजांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे.
मला त्यांच्याबद्दल थोडी माहिती आहे, पण तुमच्याकडून मला अजून थोडी माहिती हवी आहे. बाबा, तुम्ही मला माहिती पुरवू शकाल का? ये इकडे. शिवाजी महाराज एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे. ते बघ आकाशात चांदणे. त्या चांदण्यात सर्वात जास्त चमकणारा तारा जसे आपले लक्ष आकर्षित करतो, तसेच महाराष्ट्रामध्ये चमकणारा तारा म्हणजेच आपले शिवाजी महाराज.